राजा हरिश्चंद्र भगवान की। प्रभू रामचंद्रा, स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करणारा राजा हरिश्चंद्र, त्याचा गुण तुझ्यामध्ये आलाय, म्हणून तू काय आहेस? एकवचनी। बर, एक बाणी, एक बाणी म्हणजे काय? धनुष्याला रामाने बाण लावला की एक बाणातच समोरचाचं काम तमाम, दुसरा बाण लावण्याची गरज नाही। ही रामाच्या बाणाची ख्याती आहे। एका मनुष्याला एक दुर्धर रोग झाला, अनामिक रोग, त्या रोगाला नावच नाही, डॉक्टरांना अनालिसिसच होत नाही, अंदाजाने औषधं घेतात। एक दिवस तो कथेत आला आणि सांगितलं, गंमत, याला रूपक कथा म्हणायचं, असं घडलेलं फक्त सांगण्यासाठी। त्याने सांगितलं, गुरुजी मी कथेला आलोय, पण मला असा असा राग आहे, मला असा असा त्रास आहे, त्या त्रासामुळे मला काय करावं लागतं? तर झोपूनच राहावं। तर तुमच्या कथेत मी गादी टाकून झोपून कथा ऐकली तर चालेल का? म्हटलं, आता तुम्हाला त्रासच आहे, आजारच आहे, तर झोपायला हरकत, पण उद्यापासून झोपा। म्हटलं, आज मी देतो ते औषध लावून बघा तर खरी। अहो म्हणे, महाराज अर्धी संपत्ती खर्च केली, डॉक्टर, वैद्य, हकीम, मंत्र, तंत्र, मुंबई, पुणे, वाडिया, लीलावती, सगळीकडे जाऊन आलो, माझ्या रोगावर काय नाही। तुमचा त्र्यंबकचा मलम काय करणार? म्हटलं, लावून बघा, झाला फरक तर। त्याने मी दिलेलं औषध लावलं, त्याला 15 मिनिटात त्रास बसल्यानंतर व्हायला पाहिजे, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाले, 1 तास झाला, 2 तास झाली, कथा संपली, त्याला त्रास झाला नाही। त्याने परत दुपारी औषध लावून घेतलं, लावलं, दिवसभर त्रास झाला नाही। 5 दिवसाच्या कथेत 5 वेळा लावलं, त्याला अजिबात त्रास झाला नाही। म्हणे, गुरुजी तुमचं औषध रामबाण। काय म्हणतो? आता असं औषधच नाही दुसरं, एक औषध मी रामबाणासारखं लावलं, आता मला दुसरं औषध घेण्याची रामबाण म्हणजे काय? की दुसरं घेण्याची गरज, रामाचं नाव एकदा घेतलं की दुसरं नाव घेण्याची गरज। रामबाण आणि रामनाम एक पुरेसं। पण हा एक बाणी गुण आला कोणाकडनं? तर प्रभू रामचंद्रा, तुम्ही सूर्यवंशात जन्माला आले, त्या सूर्यवंशाच्या सूर्यवंश नावाने प्रसिद्धी मिळाली होती, पण त्या वंशामध्ये एक पराक्रमी राजा होऊन गेला, त्याचं नाव राजा रघु। काय नाव? आणि तो इतका पराक्रमी होता की सूर्यवंशाला लोक रघुवंश म्हणू लागले। एक दिवस याने कुबेरावरती स्वारी केली, कुबेराच्या मदतीला 33 कोटी देवदेवता धावून आल्या। रघुराजाने एक बाण धनुष्याला लावला आणि 33 कोटी देवता भयभीत झाल्या। एका बाणाने धनुष्याला प्रत्यांचित करून 33 कोटींना भय निर्माण करतो, असा रघुराजाचा बाण कुठला होता? त्या बाणाचं नाव आहे सत्य। कुठला बाण? रघुराजा कधीही आयुष्यात असत्य वागलेला नाही, त्याने सत्य नावाचा बाण लावला होता, म्हणून 33 कोटी देवतांना सुद्धा काय वाटू लागलं? भय। तर रामा, तू सत्यवचनी आहेस, एकवचनी आहेस, म्हणून तुझ्या बाणाला यश आहे। यश उगीचच कोणाला मिळत नाही। यश मिळवण्यासाठी काय असावं लागतं? मोठ्याने सांगा, सत्य। काय असावं लागतं? मोबाईलला स्टेटस ठेवून, इंस्टाग्रामला रील्स टाकून यश मिळतं का? यश मिळवण्यासाठी सत्यता असावी लागते। काय असावी लागते? ट्रू, सत्य। हेच प्रभू रामचंद्रांचं जीवनधन होतं आणि ते सत्यच त्यांच्या बाणामध्ये परावर्तित झालं होतं। एक पत्नी, एक वचनी, एक बाणी। आता एक पत्नी व्रत हे तरी रामांचं होतं का? म्हणे नाही। प्रभू रामचंद्रांच्या सूर्यवंशामध्ये एक पुरुष जन्माला येऊन गेला, त्याचं नाव राजा दिलीप। काय नाव?
नाव ऐकलंय का हो दिलीप? हा दिलीप राजा गोभक्त होता. याला एक सुंदर पत्नी होती, तिचं नाव सुदक्षिणा. काय नाव? दोघही दिसायला राजपिंडे, सूर्यासारखे तेजस्वी, पण दोघांना संतती झाली नाही. त्यांनी आपले कुलगुरू वसिष्ठ ऋषींना विचारलं, का हो आम्हाला संतती नाही? वसिष्ठांनी सांगितलं, तू एकदा स्वर्गातनं परत येत होतास त्यावेळेस कामधेनू तुला आडवी गेली, तू तिला नमस्कार केला नाही. कामधेनूचा तुला काय मिळाला? तुम्हाला मी शास्त्र सांगतोय, धर्मशास्त्र. गाय जर समोरून आली तर गायीला हात लावून नमस्कार करा. गायीला हात लावायला भय वाटत असेल तर नुसतं हात जोडून नमस्कार करा. पण गाय, राजहंस पक्षी, भरद्वाज पक्षी, पोपट आणि पाचवा प्राणी कोणता? तो मुंगूस. हे 5 प्राणी अत्यंत शुभ लक्षणीय आहेत. हे जर कधी दिसले तर यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जायचं. हे प्राणी काय असतात? दैवी संकेत देणारे प्राणी आहेत. काय देणार आहेत? सांगितलं, तू त्या कामधेनूला नमस्कार केला नाही म्हणून तुला संतती होत नाही. म्हणे महाराज उपाय काय? म्हणे माझ्या घरी कामधेनूची कन्या नंदिनी आहे, तू 1 महिनाभर नंदिनीची सेवा कर. म्हणून हा चक्रवर्ती सम्राट गुराखी झाला, नंदिनीच्या मागे मागे चालतोय. एक दिवस ही नंदिनी एका पर्वतावर चढली, राजा पाठीमागून आहे, आणि पर्वताला तिने वळसा घातला. राजाच्या नजरेआड क्षणभर ती गाय झाली. हा धावत पळत वळसा घेऊन तिच्या जवळ गेला. पाहतो तर काय, सिंहाने त्या नंदिनीला मुखात धरलेलं होतं. दिलीपाने सांगितलं, सिंहा ही गाय सोड. त्या सिंहाने सांगितलं, म्हणे मी शंकरांचा मानलेला पुत्र आहे, मी साधा सिंह, आणि इथे हा जो देवदार वृक्ष आहे ना, ती तर शंकरांची तपश्चर्येचं ठिकाण आहे. मला ते झाड आणि जागा सोडून जाता येत. तो सिंह सांगतो, परिणाम या झाडाजवळ जर श्वापद आलं तर मला त्याला मारण्याचा आणि खाण्याचा शंकरांनी काय दिलाय? मी इतरत्र जात नाही, शिकार करत नाही. इथे जर कोणी आलं तर तो नैवेद्य असतो माझा. आता ती गाय मी खाणार. त्या दिलीपाने विचार केला, म्हणे गाय का खाणार? भूक लागली म्हणून ना? म्हणे हो. म्हणे मग गायीच्या ठिकाणी मी झोपतो तुझ्या मुखात, मला खा. त्यावेळेस सिंहाने उत्तर दिलं, म्हणे अरे अद्यवा अब्दशतां तेवा मृत्युर्वयी प्राणिनां ध्रुवम. सगळ्यांना जीवन फार प्रिय आहे. डॉक्टरांनी एकाला सांगितलं, तुमचं 99% हृदय काम करत नाही. किती टक्के चालतं बघतो? मनुष्य म्हणतो मग ते बंद करा असं नाही म्हणत. तो म्हणतो 1चे 2, 2चे 3 कसे वाढवता येतील. मला अजून काय करायचंय म्हणतो तो. त्याला विचारलं का जगायचंय? म्हणे अजून तर नातवाचं लग्न व्हायचंय, नातवाचा मला पणतू बघायचा आहे. जमलं तर पणतूचं काय पाहिजे? लग्न पाहिजे. आणि त्या पणतूच्या होणाऱ्या मुलाला सोन्याची अंगठी घालेल, मग जाईल म्हणतोय. त्याला सांगितलं, बाबा एवढं जगायला हरकत नाही, तुझ्या तोंडात 32 दात आहेत का? त्याला आता हो म्हणायलाही लाज वाटते, कारण तोंडात काय नाही. तो मानेने सांगतो नाही. म्हणे दोन्ही कानांनी ऐकू येतं का? म्हणे नाही. अर्धी पोळी जर तुला वाढली तर पचते का? म्हणे नाही हो. पोळी खाल्ली रे खाल्ली की अर्धा तासात ऍसिडिटी झालीच म्हणून समजा. रात्री झोप लागते का? नाही. म्हणे मुलं नीट वागतात का? म्हणे तसंही काही नाही. सुनबाई म्हणे ती तर पाहतही नाही. म्हणे का बरं जगतात? म्हणे 7वा वेतन आयोग लागलेला आहे, 8वा कधी लागेल? त्याची काय पाहिजे? वाट बघायची. कारण खूप सांगतो. प्रतिकूलतेत सुद्धा प्रतिकूल शरीर जगवण्याचा काय करतो? मी म्हणतो अनुकूल शरीर जरूर जगवा, पण प्रतिकूल शरीर सुद्धा तो जगवायचं काय म्हणतोय? तयारी दाखवतोय. हे सिंह म्हणतोय, मी म्हणत नाही.
आणि तो सांगतोय, राजा तू तर पूर्ण तरुण आहेस, त्या यक्कश्चित गायीसाठी कुठे प्राणाची आहुती देतो? राजाने सांगितलं, नीट ऐका, तुम्ही रामायण ऐकत आहात की माणसाजवळ 2 प्रकारचे देह आहेत. किती? एक तुम्हाला जो दिसतोय हा जड देह, कुठला देह? आणि दुसरा असतोय कीर्ती देह. कुठला देह? जड देह पडला तरी चालेल, संपला तरी चालेल, पण कीर्ती देह संपून जमणार. लक्षात ठेवा, तुम्हाला मी रामकथा सांगतो, तुम्ही मला नमस्कार करता, हा माझा कीर्ती देह आहे. कुठला देह? पण तुम्हाला जर माझ्याबद्दल वेगळं काही समजलं की हे जे रामायण सांगणारे गुरुजी आहेत ना, त्यांना रूम दिलेली, तिथे काल सिगरेट पीत होते. लक्षात ठेवा, माझ्या जड देहावर काही परिणाम होणार नाही. कशावर परिणाम होईल? मग उद्या तुम्ही माझी रामायणाची कथा ऐकाल का? सांगणार जड देहाच आहे, पण तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहील? कीर्ती देह. मराठीत म्हण आहे, मरावे परी. त्या रघुराजाने सांगितलं की सूर्यवंशातला राजा स्वतःच जीवन वाचवण्यासाठी गायीची आहुती देता झाला तर माझा जडदेह शिल्लक राहील, पण कीर्ती देह नष्ट नाही. तू काही कर, त्या गायीला सोड. सिंहाने सांगितलं, मी सोडतो, माझ्या मुखात तुला तुझी मान द्यावी लागेल. दिली म्हणे, गायीला सोडलं. आपल्या पत्नीला सांगितलं, सुदक्षिणा हिला वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात सोडून ये, तू आली की मी प्राण देतो. सुदक्षिणा त्यापर्यंत आली, गायीला सोडवून आली. आमचा राजा सिंहाच्या मुखात मान देता जाणार. आमच्या राजाने सांगितलं, एक क्षणभर फक्त भगवंतांचं स्मरण करतो, डोळे मिटतो आणि मी गोपाल कृष्ण भगवान की जय म्हटलं की तू तुझे तीक्ष्ण दात माझ्या मानेत रो. याने त्याप्रमाणे भगवंतांचं चिंतन केलं. दिलीप राजाने सांगितलं, गोपाल कृष्ण भगवान की. डोळे मिटून घेतले. सिंहाची ती दाढ, सिंहाचे तीक्ष्ण दात सुळे आत्ता मानेत रुततील. एका क्षणात देह थंड होईल. वाट बघतोय. 1 क्षण झाला, 2 क्षण झाले, 3 क्षण झाले. पाहतो तर काय, सिंह तिथे नाही, साक्षात शिवशंकर तिथे उभे होते. आणि शिवशंकरांनी सांगितलं, तुला सुंदर पुत्र प्राप्त होईल, पण तुझ्यावरती आता हा जो प्रसंग आला, या प्रसंगातनं तू वाचलास. इथे सिंह होता, तो माझा पुत्र होता, त्याला मी इथून लांब पाठवलं आणि त्याच्या जागी मी उभा राहिलो. हे पुण्य तुझं नाही, तुझ्या पत्नीचं पुण्य आहे, कारण ती पतिव्रता होती. काय होती? आजपासून मी तुमच्या सूर्यवंशाला वरदान देतो की पत्नीच नाही, राजा सुद्धा एक पत्नी व्रत धारण करणारा असेल. काय असेल? म्हणून सूर्यवंशातले सगळे राजे एक पत्नी व्रत धारण करतात. त्याला अपवाद फक्त राजा दशरथाचा आहे. कोणाचा आहे? आता दशरथाने 3 लग्न का केले हे थोड्याच वेळात मी सांगेन. आत्ता कुशलव सांगतात की एक पत्नी, एक वचनी, एक वाणी, हे तुझे गुण तुझ्या पूर्वजांकडून तुला प्राप्त झाले. थोडंसं चिंतन कर.